26/11ला आज 8 वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवशी त्या लोकांचं निश्चितपणे स्मरण करायला व त्यांची आठवण आज यायला हवी, ज्यांच्या शौर्यामुळे अनेक लोकांचे जीव त्या दिवशी वाचवू शकले. आपले खरे हिरो तेच होते ज्यांनी आपल्या शौर्याचं प्रदर्शन त्या त्या दिवशी केलं आणि आतंकवाद्यांचे मनसुबे नेस्तनाबूत केले. अशाच एका रिअल हिरो सोबत आज आपण आहोत. सीआरपीएफचे विशेष आयजी सदानंद दाते सर. त्या दिवशी जेव्हा आतंकवाद्यांनी हमला केला होता, मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये आतंकवादी शिरले होते, कसाब आणि त्याचे साथीदार, त्यांचे मनसुबे अतिशय वाईट होते. मात्र सदानंद दाते सरांनी आपल्या शौर्याने, पराक्रमांनी ना फक्त त्या आतंकवाद्यांचे मनसुबे उधळले, पण अनेक नवजात शिशूंचे जीव सुद्धा वाचवले. त्या दिवशी जर दाते सरांनी एकट्याने खिंड लढवली नसती तर कामा हॉस्पिटलमध्ये काय अनर्थ झाला असता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर जखमी झाले होते, तरी सुद्धा त्या जखमी अवस्थेत त्यांनी आतंकवाद्यांची कडवी झुंज दिली आणि त्यांना पकडण्यात सरांना यश सुद्धा आलं. आपल्यासोबत स्वतः दाते सर आहेत, आता सीआरपीएफचे स्पेशल आयजी आहेत, छत्तीसगड रेंजचे प्रमुख आहेत. सर, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिवस आठवताना 8 वर्षांपूर्वी जो प्रसंग होता, काय बदललं वाटतं तुम्हाला 8 वर्षात 26/11 नंतर? कौस्तुभ, धन्यवाद. मला असं वाटतं की आपण एक समाज म्हणून आणि एक देश म्हणून 26/11 नंतर निश्चितपणे काही गोष्टी साध्य केल्या आहेत. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की 26/11चा खटला कसाबला मुंबई पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर पकडल्यानंतर आपण अत्यंत सक्षमपणे चालवला. तो खटल्याची जेव्हा सुनावणी चालू होती तेव्हा एक असं वातावरण होतं की या सुनावणी दरम्यान काही विघ्न येतील, विटनेसेसना काही त्रास होईल किंवा आणखीन काही अतिरेकी कृत्य होतील, पण आपण त्या सगळ्याचा चोख बंदोबस्त करून न्याय्य मार्गाने जे 166 लोकांचे बळी गेले त्यांना निदान अंशतः एक न्याय म्हणून आपण कसाबला फाशीची शिक्षा झाली आणि तिची अंमलबजावणी सुद्धा झाली. मला असं वाटतं की दहशतवादाविरुद्ध एक लोकशाही राष्ट्र जेव्हा लढतं तेव्हा त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून या संकटाचा सामना करता येईल असा एक विश्वास व्यवस्थांमध्ये निर्माण करावा लागतो. ते काम आपण केलं असं वाटतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट झाली, मला इथे नमूद करायला पाहिजे. कालच 3 दिवसांचा एक आठवड्याचा एक एक्सरसाइज दिल्लीत पार पडला. भारतात जे 10 अशी विशेष पोलीस पथकं, फोर्स 1 हे त्यातलं एक आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, नवी दिल्ली, पंजाब, भारताच्या 10 विशेष पथकांनी इथे एक एकत्रित सराव केला आणि एकंदरच आपल्या मोठ्या शहरांमध्ये आणि भारताच्या विस्तृत देश आहे, वेगवेगळ्या भागामध्ये आपण दहशतवाद्यांशी थेट 2 हात करण्याची पोलिसांच्या मध्ये क्षमता निर्माण करण्यामध्ये मोठी प्रगती केली आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं ही एक मोठी उपलब्धी आहे. आपण दहशतवादी हल्ल्यांचा जर आढावा घेतला तर आपलं असं दिसेल की आपण पूर्ण काबू मिळवला असं मी म्हणणार नाही, पण घटना निश्चितपणे त्यांना प्रतिबंध करण्यात आपल्या व्यवस्थांना यश मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणात. पण ही एक निरंतर चालणारी निदान 5, 6, 10 वर्षामध्ये चालणारी लढाई आहे याचं सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच भान आहे. आणि आपल्या व्यवस्था आणखीन बळकट कशा करता येतील, नागरिकांना असलेल्या धोक्याबद्दल सावध कसं करता येईल, नागरिकांना येणाऱ्या संकटाची माहिती देऊन त्याला 2 हात करण्यासाठी त्यांच्यामध्ये तयारी कशी करून घेता येईल, मला असं वाटतं हे आपलं पुढच्या कामाचं स्वरूप राहील. कशा पद्धतीने आपली आता सुसज्जता गेल्या 8 वर्षात बदललेली तुम्हाला दिसते? आपण जर पोलीस दलाची रचना कशासाठी झाली असं आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एक दल कायदा आणि सुव्यवस्था राखणं, चोऱ्या किंवा असे गुन्हे आहेत त्यांना प्रतिबंध करणं याच्यासाठी तयार झालं. आणि म्हणून पोलीस हा एक इट्स अ सिव्हिल फोर्स, इट इज नॉट अ आर्म्ड फोर्स जनरली. त्यामुळे पोलिसांच्याकडे हत्यारंसुद्धा लाठी किंवा बिना हत्याराचं पोलिसिंग रस्त्यावरती, शहरांमध्ये, गावांमध्ये करणं ही एक पोलिसिंग मागची मूलभूत संकल्पना आहे. पण जेव्हा शहरांमध्ये
प्रशिक्षित आणि कमांडो स्टाईल अटॅक झाले, तेव्हा जेव्हा 26/11चा अटॅक झाला तेव्हा कमांडोंना किंवा आर्मीसारखं ट्रेनिंग घेतलेल्या माणसाला जर उत्तर द्यायचं असेल तर उत्तर देणाऱ्या लोकांना सुद्धा तसंच ट्रेनिंग घ्यावं लागेल, त्यांच्याकडे सुद्धा तशी शस्त्र असावी लागतील, त्यांची तशीच मानसिक तयारी असावं लागेल, त्यांचंही मानसिक धैर्य तितकंच मोठं असावं लागेल. हे आव्हान मला असं वाटतं पोलीस दलांनी समजून घेतलेलं आहे आणि ती क्षमता निर्माण करण्याचा एक भाग म्हणून जलद प्रतिसाद पथकं मोठ्या शहरामध्ये आपण निर्माण केली आहेत किंवा फोर्स वन सारखं पथक महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे. मी आत्ता उल्लेख केला की चांगली गोष्ट अशी आहे की भारताच्या विविध भागामध्ये अशी पथकं आपण तयार केली आहेत. म्हणजे तुम्ही वाचलं असेल जेव्हा पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंजाब पोलिसांच्या विशेष पथकांनी त्याचा सामना केला. म्हणजे आपण पोलीस दलांच्या मध्ये ही एक क्षमता निर्माण करतोय. ही करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपण प्रत्येक पोलिसाला AK-47 देऊ शकत नाही आणि देऊही नाही, कारण त्याचं 99% काम हे त्याला करताना ती AK-47 गरजेची पण नाही आहे आणि त्याचं कदाचित ओझं सुद्धा होणार आहे. तेव्हा पोलिसांच्या मधला एक छोटा गट जो अशा परिस्थितीच्या वेळेला आपल्याला जलद हालचाली करून जिथे गरज आहे तिथे पोहोचवता येईल, फोर्स वनची संकल्पना तुमच्या डोक्यात तेव्हा आली. अशी आपण व्यवस्था केलेली आहे. आय शुड नॉट टेक क्रेडिट फॉर दॅट. राज्य सरकारचा निर्णय होता आणि फोर्स वन निर्माण झाल्यानंतर मी तिथे गेलो तेव्हा मला असं वाटतं की क्रेडिट ऑल गोज टू द गव्हर्नमेंट. काय चॅलेंजेस आहेत या सिक्युरिटी फोर्सेस समोर? मला असं वाटतं खरं चॅलेंज आहे ती अशी घटना होण्यापासून थांबवणं हे खरं चॅलेंज आहे. कारण एकदा दहशतवाद्यांनी आपली कारवाई सुरू केली की त्याच्यानंतर आपण जे करू शकतो ते आपलं होणारं नुकसान कमीत कमी कसं होईल असं बघू शकतो. परंतु खरी कारवाई जर आहे तर ती आहे की आपल्याला ती घटना टाळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे आणि ती करण्यातला सगळ्यात महत्त्वाचा मोठा भाग जो आहे तो असा आहे की आपल्याला आपली गुप्तचर यंत्रणा, इंटेलिजन्स आणि नागरिकांच्या मध्ये सतर्कता या दोन्ही गोष्टींच्या मध्ये आपल्याला काम करायला पाहिजे आणि मला असं वाटतं आपण त्या दृष्टीने काम करत आहोत. हा जर प्रश्न तुम्ही मला विचारला की आपण आता पूर्णतः सुरक्षित आहोत का, तर याचं उत्तर जो जीव आहे, कुठलाही जीव, त्याला मरणाची भीती कायमच असणार. ती पूर्णपणे जाईल अशी कल्पना जिवंत असलेल्या कुठल्याही ऑर्गॅनिझम बद्दल करता येऊ शकत नाही. तेव्हा नक्कीच आव्हानं आहेत. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सिद्ध आहोत का नाही, आपली सिद्धता योग्य मार्गाने चालू आहे. सर, आतंकवाद्यांना निपटण्यासाठी आपल्या जे फोर्सेस, कमांडो फोर्सेसचं ट्रेनिंग आणि अमेरिका किंवा इस्रायल सारख्या देशांमध्ये जे कमांडो ट्रेनिंग दिलं जातं, काय फरक यामध्ये आहे? फरक आहे आणि फरक जो आहे तो मला असं वाटतं दोन व्यवस्थांमधला किंवा दोन समाजातला जो फरक आहे त्याच्यामुळे येणारा फरक आहे. जी पाश्चात्य देशातल्या प्रगत फोर्सेसकडे असलेली वेपन्स आहेत किंवा इक्विपमेंट आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे, ते सगळंच तंत्रज्ञान आपल्याकडे आजच्या तारखेला उपलब्ध नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तंत्रज्ञान ते स्वतः विकसित करतात. त्यामुळे ही जी दोन समाजांमधली दरी आहे ती दरी कमी होतीये पण अजूनपर्यंत ती आहेच. त्यामुळे फरक जो आहे तो मला असं वाटतं मुख्य म्हणजे इक्विपमेंट आणि वेपनरीमधला आहे. अमेरिकेसारख्या देशाचं आपण उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अग्निशस्त्र जवळ ठेवण्याचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे आपण जर अमेरिकेत शस्त्रांचा वापर करून होणारे गुन्हे बघितलेत, सर्वसाधारण गुन्हे, तर त्याची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे न्यूयॉर्क शहरामध्ये मुंबई शहरापेक्षा तिप्पट जास्त खुनाचे प्रकार होतात आणि मुंबईत अगदी अपवादाने अग्निशस्त्र वापरून खुनाचे गुन्हे होतात आणि तिथे त्याचं प्रमाण खूप मोठं आहे. त्याचा एक परिणाम असा आहे की पोलिसांना अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव हा खूप मोठ्या प्रमाणात तिथे मिळतो. अशा प्रकारचा अनुभव आपल्याकडे तयार करावा आणि मग आपण प्रगत व्हावं, आय थिंक दॅट इज नॉट अ व्हेरी डिझायरेबल सिच्युएशन. तो समाजामधला फरक आहे, त्यामुळे समोरच्या आव्हानांमधला फरक आहे.
आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं आपल्याला पुष्कळ आहे. आणि सुदैवाने भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने जेव्हा फोर्स वन तयार केलं तेव्हा उत्तमोत्तम पाश्चात्य प्रशिक्षकांना आपण बोलवलं. कारण आपण फक्त त्यांची शस्त्र घेऊन उपयोग नाही, आपण त्या शस्त्रांच्या बरोबरची मानसिकतासुद्धा अवलंबायला हवी. ती मानसिकता आणि जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अधिकारी आणि इव्हन शिपाई जाऊन तिथे कशा प्रकारचं काम चाललं ते बघून आपण आपल्याकडे आपल्याला जे योग्य आहे असं एक वर्क कल्चर, कार्यसंस्कृती आणि कामाचे मानक आणि त्याप्रमाणे प्रशिक्षण असं सुरू केलेलं आहे. सो फरक आहे आणि त्यांच्याकडून जे शिकण्यासारखं आहे ते आपण शिकतोय. आणि आपल्यात जे चांगलं आहे, उदाहरणार्थ फोर्स वनचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राला छत्रपती आणि मराठ्यांचा एक तेजस्वी इतिहासाचा वारसा आहे. आणि त्या वारशामुळे एक जे स्फुरण किंवा प्रेरणा ती आपली प्रेरणा आहे आणि आपण त्याचा निश्चितपणे वापर करतोय. सो फरक आहे, पण आपण आपल्यातलं चांगलं आणि त्यांच्यातलं चांगलं असं एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही महाराष्ट्रात जोरदार काम करत होते, सगळ्यांना तुमचा कामाचा अभिमान होता. अचानक केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय झाला, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. का असा निर्णय तुम्ही घेतला? नाही, निर्णय अचानक नाही झाला. मी 2 वर्षांपासून आलो, त्याच्या आधी 2 वर्षांपासून प्रतिनियुक्तीसाठी विनंती केली होती. आणि तुम्ही जर भारतीय पोलीस सेवा आणि तिच्या कामाचं स्वरूप बघितलं तर ती काही एका राज्यापुरती मर्यादित सेवा नाही, ती एक अखिल भारतीय सेवा आहे. आणि IAS किंवा IPS मध्ये असं खरं म्हणजे अपेक्षित आहे की अधिकाऱ्यांनी केंद्रात सुद्धा काम करावं, म्हणजे आलटून पालटून केंद्रात आणि राज्यात काम करावं. आणि जेव्हा अधिकारी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन काम करतो तेव्हा त्याला नवीन अनुभव, नवीन आव्हानं, नवीन कामाच्या पद्धती, तिथे काहीतरी शिकण्यासारखं हे सगळं जेव्हा त्याला बघायला मिळतं तेव्हा नक्कीच त्याच्या कामात चांगला बदल होण्याची शक्यता वाढते. आणि म्हणून हे अपेक्षित आहे की अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीवरती जावं. सो 2001 ते 6 5 वर्ष मी CBI मध्ये प्रतिनियुक्तीवरती होतो. आणि जेव्हा मुंबई शहरामध्ये बरीच वर्ष काम केलं तेव्हा मला असं वाटलं की एक वेळ आलेली आहे जेव्हा आपण आता राज्यातलं काम बघितलं, आता थोडं बाहेर राज्यामध्ये जाऊन. आणि मला उत्सुकता सुद्धा होती, खरं सांगायचं तर मला प्रवास करायला, वेगवेगळ्या ठिकाणी जायला, लोकांशी भेटायला, नवीन आव्हानं समजावून घ्यायला आवडतं. तेव्हा अकस्मात निर्णय नव्हता, विचारपूर्वक. आणि जे कार्यपद्धती नेहमीची कार्यपद्धती आहे, म्हणजे मी काय असं फार वेगळं केलेलं नाही. या क्षणी सर तुमच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी या क्षणी आहे. छत्तीसगड जो भारतातला सगळ्यात नक्षलवाद्यांचा गड मानला जातो, मोठ्या प्रमाणात रक्तपात तिथे होतो, तुमच्याकडे त्याची विशेष जबाबदारी आहे. कशा प्रकारचं आव्हान आहे ते तुमच्या समोरचं? छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवळ 35,000 जवान 31 बटालियन्स काम करतात छत्तीसगड पोलिसांच्या बरोबर. आणि जिथे समस्येची तीव्रता खूप जास्त आहे अशा सुकमा, बिजापूर या जिल्ह्यामध्ये दंतेवाडा काम करतात. तर तिथे मी सेक्टर IG किंवा तिथल्या आमच्या व्यवस्थेचा प्रमुख म्हणून गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून कार्यरत होतो. आणि गेल्या महिन्यात आता इथे आमच्या मुख्यालयामध्ये मला पूर्ण भारतात CRPचं जे डिप्लॉयमेंट आहे, म्हणजे आमचे जवळजवळ 3 लाख अधिकारी आणि अंमलदार हे देशाच्या विविध भागात जे काम करतात, 3 महत्त्वाची आमच्या कामाच्या जागा आहेत, ज्याला आम्ही थिएटर असं म्हणतो. एक आहे लेफ्ट विंग थिएटर, म्हणजे माओइस्ट जे 10 राज्य आहेत मध्य भारतातली तिथे कार्यरत आहेत, त्यांच्या विरुद्धचे जे कामं आहेत, ऑपरेशन्स आहेत, तो एक कामाचा भाग आहे. जम्मू काश्मीरमध्ये जे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचं डिप्लॉयमेंट आहे तो कामाचा दुसरा भाग आहे. आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 35 बटालियन्स CRPFच्या काम करतात. तेव्हा भारतभर आणि विशेषतः या 3 थिएटर्समध्ये जे CRPFचे ऑपरेशन्स चालतात त्याचं संनियंत्रण किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम इथे मी करतो. हे कामाचं सध्याचं स्वरूप आहे.
त्या अनुषंगाने सर विचारतो की काय सध्या आव्हान आहेत सीआरपीएफ समोर. म्हणजे आपण इकडे बघितलं, इकडे नक्षल असेल, उग्रवाद, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यापासून अशांतता सुरू आहे, नॉर्थ ईस्टचा प्रॉब्लेम, आणि हे सगळं शांत करण्याची जबाबदारी सीआरपीएफवर आहे. कशा प्रकारचं एक आव्हान आहे? कौस्तुभ, आपण जर CRPF चा एक बर्ड्स आय व्ह्यू किंवा एक संक्षिप्त आढावा घ्यायचा म्हणलं तर 1939 साली हे दल स्थापन झालं आणि ते दल स्थापन करण्याच्या मागची जी भूमिका होती आणि तीच भूमिका 1949 साली जेव्हा आपण त्या बलाचं नामकरण वेगळं केलं. आधी क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून नाव होतं आणि त्याचं केंद्रीय पोलीस सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणून आपण नाव केलं. तेव्हा कल्पना अशी होती की कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी घटनेने जरी राज्यांकडे दिली असली तरी असं होऊ शकतं की एखाद्या राज्यामध्ये प्रश्न इतका तीव्र होईल की त्या राज्याची संसाधनं तेव्हा पुरणार नाहीत आणि म्हणून केंद्र सरकारला तिथे अतिरिक्त मनुष्यबळ, अतिरिक्त शस्त्र सामुग्री पुरवठा, लढणारं दल असं पाठवावं लागेल. तेव्हा जिथे राज्य कमी पडतील किंवा त्यांना जेव्हा मदतीची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी म्हणून हे दलाची निर्मिती झाली. अशा प्रकारचं जगातलं सगळ्यात जास्त बलसंख्या असलेलं, सगळ्यात जास्त स्ट्रेंथ असलेलं हे बल आहे. जवळजवळ 3,30,000 इतकी फोर्स स्ट्रेंथ आहे. जसं आता पुढच्या वर्षी 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका होणार आहेत तेव्हा मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 80,000 लोकांची तैनाती होईल. ती CRPF कोऑर्डिनेट करते. एक CRPFमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणून फोर्स आहे. आमचे 10 बटालियन्स आहेत. जेव्हा जातीय दंगे 1992 साली आपण रॅपिड ॲक्शन फोर्स जलप्रतिसाद रॅपिड ॲक्शन फोर्सची आपण स्थापना केली. तर विशेषतः जातीय दंगे किंवा मोठ्या प्रमाणात जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा तात्काळ स्पॉटवरती जाऊन पोलिसांना अधिक कुमक असं त्याचं स्वरूप आहे. निया गणवेश, त्यांच्याकरता एक स्वतंत्र गणवेश आपण दिलेला आहे. तेव्हा RF हे एक आणखीन आमच्या कामाचं परिमाण आहे. असं वेगवेगळ्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं CRPF करतं. एक माओइस्ट एरियामध्ये जे IEDs म्हणजे जे स्फोटकांचा वापर करून नागरिकांना आणि पोलिसांना त्यांच्यासमोर जे आव्हान आहे तर त्याच्यावर मात कशी करायची, ते ओळखायचे कसे, मिळाले तर त्याचं डिस्ट्रॉय कसे करायचे, याच्यावरती आपण एक स्कूल ट्रेनिंग IIM म्हणून ट्रेनिंग सेंटर चालवतो. असं एक खूप वेगळ्या प्रकारचं काम. जसं शस्त्र आहेत, बहुतेक सगळी शस्त्र जी पूर्ण पोलीस दलाला म्हणजे फक्त CRPF नाही दिली जातात ती बऱ्याच वेळेला CRPFच्या थ्रू मग त्याची मागणी, त्याचा तपासणी करून ते योग्य आहे की नाही बघून मग पुरवायची. खूप विस्तृत आणि पोलिसिंगचा देशातलं एक मोठं जबाबदारी CRPFच्या खांद्यावर आहे. सर, IBN लोकमतची बातचीत. धन्यवाद कौस्तुभ.